बोलावलेली आहे। या बैठकीसाठी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील हे तातडीने मुंबईला रवाना झालेत। अजित पवार यांना महायुतीमध्ये एकटं पाडत असल्याने त्यांनी प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत युती करण्याची विनंती अमोल मिटकरी यांनी केली होती। त्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी आता महत्त्वाची बैठक बोलावलेली आहे। तर भाजप आणि शिवसेनेकडून दादांना डिवचलं जातंय। मिटकरींनी हे मोठं विधान केलंय। सेना भाजपने आम्हाला हलक्यात घेऊ नये असंही मिटकरी म्हणाले। अजितदादा आणि बाळासाहेब आंबेडकर यांनी एकत्र यावं। दादांच्या राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी हे मोठं विधान आता केलेलं आहे। महायुतीमध्ये म्हणजे अगदी डिवचण्याचा प्रकार अजितदादांना सुरू आहे। कार्यकर्ता म्हणून माझी अशी भावना आहे की अजितदादांनी स्वतःला अजिबात कमजोर समजू नये। त्यामुळे शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी यांनी आम्हाला हलक्यात घेऊ नये। आमचा दादा तेवढा कणखर आहे, आमचा दादा महाराष्ट्राचं नेतृत्व आहे। त्यामुळे दादांनी जर वेगळा निर्णय घेतला किंवा दादांनी जर स्वबळावर लढण्याची भूमिका जरी घेतली तरी त्या भूमिकेमध्ये आम्ही स्ट्राईक रेट आमचा 80% वर दिसेल। आपल्याला बाळासाहेबांसारखा एक महाराष्ट्रातला मुख्य नेता तो राजकीय प्रवाहापासून दूर राहता कामा नये। आणि जर विधानसभा ठीक आहे, लोकसभा हटल्या असतील पण विधानसभेत सुद्धा त्या पक्षाची पण भूमिका खूप महत्त्वाची असेल। त्यामुळे आम्हाला असं वाटतं की दोन्ही नेते महाराष्ट्राला दिशा देऊ शकतात। शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र जो आपण म्हणतो तो घडवायचा असेल तर एकत्र आल्यास काही हरकत नाही असं माझं कार्यकर्ता म्हणून मत आहे। कार्यकर्ता म्हणून मत आहे, प्रवक्ता म्हणून नाही।